दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनी बोलितो वचने ती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याचे आस पुरवावे तुमचा अनुग्रह लो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कार आता कार्यारंभे तुझे स्मरण करीताले जण मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष श्री गुरुचरण सरोज रजनीज मन मुकुरु सुधारी वर्ण हो रघुबल विमल जसुजोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जाणके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिशति लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा विठ्ठल विठ्ठल माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महाराजांच्या दरबारामध्ये उपस्थित सर्व पुरुष मंडळी आणि माता माऊली आजचा सुवर्ण अक्षरामध्ये कोरून ठेवण्यासारखा दिवस आहे। माझे ज्ञानराज आज समाधी घेतात आणि तो समाधी सोहळा पाहण्यासाठी स्वर्गातले देव सुद्धा येतात आणि म्हणून तो सोहळा आपण या नायगावात साजरा करतो। अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। पण हा सोहळा नायगावातच साजरा होतो एवढ्यावर थांबलं नाही। हा सोहळा आळंदीमध्ये माझ्या माऊलीच्या दरबारात साजरा होतो यातही काही नवल नाही। परंतु माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडा माझी कीर्ती या पृथ्वी तलावर साजरा होतो असं नाही तर माझा भगवान परमात्मा वैकुंठामध्ये हा सोहळा साजरा करतो आणि त्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सर्व भाग्यवान मंडळी आणि अशा कार्यक्रमामध्ये आपल्या वाट्याला आलेली सेवा सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्वभूषण जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्यमूर्ती श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अतिशय उत्कृष्ट भगवंतानी गोपाळावर किती प्रेम केलं त्या प्रेमाचं दर्शन करून देणारा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल माऊलींच्या संजीवन समाधीच्या सोहळ्याला थोडासा स्पर्श करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो। संकल्पित वेळाच्या थांबायचं खरं म्हणजे कीर्तन थांबायची वेळ झाली तरी आपण कीर्तन करणार आहोत। विठ्ठल अतिशय गुणवान गायक वादक मंडळी आमचे हरिभक्तपरायण प्रदीप महाराज बाजूची सर्व सहकारी मंडळी आणि सर्वांना माहित आहे अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांच्या मृदंगाची थाप माहित आहे असे तालसम्राट हरिभक्तपरायण गजानन महाराज खोर्णे आणि त्यांचं अतिशय लहान लहान बारीक बारीक मुलं पण त्यांना बारीक म्हणजे लहान म्हणत जाऊ नका कारण काही मिरच्या डझनभर खाल्ल्या तरी काहीच उपयोग नाही पण काही काही बारीकच असतात आणि अशा गुणवान असतात। अतिशय लहान लहान मुलं आहेत। मी मगाशी पाहिलं मला अतिशय कौतुक वाटलं। 1-2 मुलगा जर घरात असला किती तारांबळ होतले घरच्या माणसाचे किती तारांबळ होते। आमचे गजानन महाराज 50-50 विद्यार्थी सांभाळतात। खरं तर मी त्यांना इथूनच साष्टांग नमस्कार करतो आणि पुढे बोलण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठल विठ्ठल
सज्जनानो, ज्या माऊलीच्या दरबारात आपण उपस्थित आहोत, ज्या माऊलीची मूर्ती आज आपण डोळ्यानं पाहत आहोत, ती मूर्ती तशी झाली नाही, ती मूर्ती नायगावात तशी आली नाही. ती मूर्ती येण्याकरता त्या मूर्तीला पहिल्यांदा घाव सहन करावे लागले. ज्या दगडाने मूर्तिकाराचे घाव सहन केले, ते दगड दगड राहिले नाहीत, ते दगड देव झालेत. आणि नुसतेच देव झाले नाहीत, तर आपण त्यांचा आदर करतो, पूजा करतो, आरती करतो, त्यांना साष्टांग नमस्कार करतो. म्हणून माझं असं मत आहे, ज्याला घाव सहन करण्याची ताकद असेल तो समाजाला काहीतरी देऊ शकतो. म्हणून माझ्या दादानो, तुम्ही पहिल्यांदा घाव सहन करा. जे लोक तुमचा द्वेष करत असतील त्यांचा द्वेष सहन करा. जे तुमचा मत्सर करत असतील करू द्या, निंदा करत असतील करू द्या. जे तुम्हाला त्रास देत असतील, जे तुमचा मत्सर करत असतील, जे तुमचा द्वेष करत असतील, जे तुमची निंदा करत असतील, जे तुमची निंदा करतील, तेच एक दिवस तुम्हाला देव सुद्धा बनवतील. म्हणून माझ्या ज्ञानोबारायाची या आळंदी वासियांनी अतिशय निंदा केली, अतिशय त्रास दिला. संन्याशाशी पोरं म्हणून त्यांना वाळीत टाकलं. माझी माऊली सज्जनानो भीक मागण्याकरता आळंदीमध्ये गेली होती आणि त्या माऊलींना भीक तर दिलीच नाही, परंतु परत येत असताना पगडीवाला म्हातारा भेटला आणि चौकीमध्ये त्या म्हाताराने विचारलं, काय चालवलं काका? मांडे करण्याकरता मादगुरी चालवली काका. संन्याशाशी पुरं आणि तुम्हाला मांडे खाण्याची इच्छा होते? ती झोळीत असलेली मादुगरी घेतली, जमिनीवर टाकली, परत घेऊ नये म्हणून त्याच्या काठी फिरवली. त्या दिवसची झोळी सिद्ध बेटामध्ये रिकामी झाली. 6 वर्षाची मुक्ताबाई कौतुकानं वाट पाहत होती. दारात उभी होती, दादा येईल. पर्णकुटीच्या बाहेर उभी होती, दादा येईल. मी लहान लहान भाकरी किंवा मांडे बनवणार आहे. दादाची वाट पाहत असताना माझे माऊली आलेत आणि माऊलीने आपल्या काखेतली झोळी मुक्ताबाईच्या हातात दिली. मुक्ताबाईनं डोकावून त्याच्यात पाहिलं, त्याच्या सज्जनानो मादुगरी नव्हती. बाजूला वळून पाहिलं तर माऊली उभे नाहीत. पर्णकुटीमध्ये गेलेत. नुसतेच गेले नाहीत तर ताटी लावून घेतली. नुसतीच ताटी लावली नाहीत तर दोन्ही पायाच्या गुडघ्यामध्ये माझे ज्ञानोबाराय ढसाढसा रडायला लागतात. हे ज्यावेळेस माझ्या मुक्ताबाईनं पाहिलं, मुक्ताबाई जवळ जाते आणि जवळ गेल्याच्या नंतर ताटीतून डोकावून पाहते तर ज्ञानोबाराय रडतात. ज्ञानोबारायला माझी 6 वर्षाची मुक्ताबाई म्हणते, दादा रडू नको रे दादा. दादा मी तुला दिवसभर भाकरी नाही मागणार रे दादा, उपाशी राहीन रे दादा, पण दादा रडू नको ना. अरे कधी कधी आमची तुमच्या समोर रडण्याची इच्छा होते. ज्यांच्या कुशीत डोकं घालून रडावं ते वडील, ती आई किती दिवसापासून मला सोडून गेलेत. कधी कधी तुमच्या समोर रडण्याची इच्छा होते. तुम्हीच आमच्या समोर रडता, आम्ही कोणासमोर रडावं? 6 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानोबारायला उपदेश करते, दादा जीवदातानी चाविली कोणी बत्तीसी तोडली. दादा जगाचा उद्धार करण्याकरता आला. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. दादा तुम्ही ताटी लावून घेतली असेल, पण मी ताटी उघडणार नाही. ज्या हाताने तुम्ही ताटी लावली, विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडूक नाही. ज्याने लावायला लावली त्यालाच उघडायला लावतात आणि ते माझे ज्ञानोबाराय बाहेर येतात आणि जगाचा उद्धार करण्याकरता चांगदेव 65 अमृत अनुभव, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ 4 ग्रंथ लिहितात.
मी थोडक्यात सांगतो, मला विस्तार करत गेलो तर मला इथंच थांबावं लागेल, मी थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. आषाढीला कार्तिकी वारेला सर्व मंडळी पंढरपुरामध्ये जातात आणि माझे भगवान पांडुरंग परमात्मा सर्व या वारकऱ्यांना सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मजा, असं मी तुम्हाला सांगत होतो. परंतु दादानो, आता हा पंढरपूरचा उत्सव झाला आणि आता इथून आपल्याला निघायचं. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अजूनही वारकरी निघतात आणि पंढरपूरचा पोहा आला अलंकापुरा. पंढरपूरच्या सर्व वारकऱ्यांना सांगितलं, आता आपल्याला अलंकापुराला जायचं. अलंकापूर म्हणजे आळंदी. काय करायचं तिथं जाऊन? तिथं जाऊन माझे ज्ञानोबाराय समाधीस्थ होणार आहेत आणि तो सोहळा आपल्या दृष्टीने आपल्याला बघायचा. त्याच्याकरता सर्वांनी कोणी न चुकता आळंदीला यायचं, कारण त्या ठिकाणी 1-2 दिवस नाही 10,000 वर्ष माझ्या भगवान भोलेनाथांनी आकाशातून विमान जात असताना थांबवलं. पार्वतीने सांगितलं, देवा इथं का थांबला? पहिल्यांदा गडबडा लोळायला लागले. भोलेनाथाला जगदंबा विचारते, महाराज स्वामी तुम्ही या ठिकाणी का लोळण घेता? इथं एक महात्मा येणार आहे. त्या दिवसापासून 10,000 वर्ष भगवान भोलेनाथांनी तपश्चर्या केलं. इंद्रानं सुद्धा तिथं तपश्चर्या केलं. इंद्र येवणे भूमिसी याग संपादिले अहर्निसी, इंद्रायणी इंदोरसी पंचक्रोशी त्यापासुनी तेथ त्रिवेणी गुप्तसे, मन करणे के पासुनी भागीरथी वसे, पूर्ववटी जे दिसे ते माया प्रत्यक्ष जाण पार्वती. भगवान स्वतः त्या आळंदीचा महिमा सांगतात. परंतु त्या आळंदीला गेल्याच्या नंतर, जगदंबेला पाहिल्याच्या नंतर इंद्राच्या मनामध्ये वाईट भावना उत्पन्न झाली आणि त्या दिवशी माझ्या जगदंबेने त्या इंद्राला शाप दिला, जा कुलवान स्त्रीचं काय महत्व आहे इंद्रा हे तुला कळत नाही, म्हणून तुला सुद्धा स्त्रीचं रूप धारण करावं लागेल. म्हणून इंद्राच्या शरीराचं पाणी केलं, त्याचं नाव आहे इंद्रायणी. तो शरण आला, सांगितलं भोलेनाथाला मला माफ करा. भोलेनाथाने सांगितलं, तुला मुक्त व्हायचं असेल तर इथून 10,000 वर्ष तुला इंद्रायणी स्त्री रूपानं पाणी रूपानं व्हावं लागेल. पण 10,000 वर्ष झाल्याच्या नंतर ज्या दिवशी ज्ञानोबारायचा जन्म होईल आणि त्या दिवशी ज्या दिवशी त्या ज्ञानोबारायने या इंद्रायणीत स्वतः आंघोळ केली, त्या दिवशी मात्र तू केलेल्या वाईट कर्मापासून मुक्त होशील. असा त्या इंद्रायणीचा, त्या आळंदीचा महिमा. त्या आळंदीला सर्व वारकरी आलेत. वारकरी आल्याच्या नंतर सज्जनानो, अष्टमी नवमी दशमी 3 दिवस उत्सव केला. एकादशीच्या दिवशी जागर केला. द्वादशीला सज्जनानो एकादशी सोडली आणि त्रयोदशीच्या दिवशी 12 वाजायच्या आत इठा गोदा महादा हे 4 पुत्र नामदेव महाराजाचे जातात. ज्ञानोबारायांची समाधी स्थळ सारवतात आणि जागा साफ तयार केल्याच्या नंतर देव निवृत्ती यांनी धरिले 2 कर. भगवान पांडुरंग परमात्मा आणि माझे निवृत्तीनाथ या दोघांनी ज्ञानोबारायांचा 2 हात धरले आणि समाधी स्थळाकडे जात असताना 6 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई रडायला लागली. दादा निवृत्ती ज्ञानदेव भिकेशी जात सोपान मज सांभाळीत, सोपान माझे या ठिकाणी सांभाळ करत होता आणि दादा तुम्ही या एवढ्या लहान वयामध्ये समाधी घेतात हे आमच्या डोक्यामध्ये विचार सुद्धा या ठिकाणी उत्पन्न होत नाही, पण तुम्ही समाधी घेतात. ज्यावेळेस ज्ञानोबाराय समाधीकडे जातात, मुक्ताबाई लहान असते म्हणून रडते, सोपान काका लहान आहेत म्हणून रडतात. परंतु त्या ठिकाणी सज्जनानो निवृत्तीनाथ रडायला लागल्याच्या नंतर देवाने सांगितलं निवृत्तीनाथाला, निवृत्तीनाथा तुम्ही निवृत्ती असून प्रवृत्तीवर येऊन रडता, तुम्हाला रडणं शोभा देत नाहीत. निवृत्तीनाथ शेवटी ज्ञानोबाराला हात जोडतात आणि सांगितलं, ज्ञाना
ज्या दिवशी माय आणि बाप गेले त्या दिवशी सुद्धा मला एवढं दुःख झालं नाही, कारण वडील म्हातारे, मी मोठा असल्यामुळे आई वडिलांनी मला बाहेर बोलवलं. रात्री 12 वाजता सांगितलं, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई लहान आहेत आणि तुमची आणि माझी आज शेवटची भेट आहे. तू वयानं मोठा असल्यामुळे मी तुला एवढीच विनंती करते, आम्हाला देहांत प्रायचित्त घ्यायचं, परंतु या लहान लहान मुलकाचा सांभाळ कर आणि आई वडिलाची कधी उणीव भासू देऊ नको. मला माझ्या आई वडिलांनी सांगितलं ना ज्ञाना, त्या दिवसापासून मी तुम्हाला भिक्षा मागून आणून तुम्हाला अन्न खायला देत असताना कधी कधी गावातल्या लोकांनी मला भिक्षा दिली नसेल, पाणी पाजवून तुम्हाला झोपी घातला असेल, काहीतरी सेवेत कमी पडलो असेल तर माफ करा. निवृत्तीनाथ रडतात. समाधीवर नेऊन मांडी पद्मासन घातलं, ज्ञानेश्वरी समोर ठेवली, 9वा अध्याय समोर काढला आणि ज्ञानोबारायांनी सज्जनानो समाधीस्थ झाल्याच्या नंतर आता नामदेव महाराज रडायला लागलेस. बांधल्या पेंडीचा सुटला श्याळा, तृण रानो माळा, झाले तैसे पेंडीचं जसं बंधन सुटावं आणि ते गवत जसं साऱ्या रानानं उडते, सर्व लोक रडायला लागलेत. ज्ञानदेव रडता, निवृत्तीनाथ रडता, सोपन काका रडते, मुक्ताबाई रडते. एवढंच नाही तर सज्जनानो त्या ठिकाणी आता देव रडायला लागलेत. त्यावेळेस माझी भगवती माता रुक्मिणी जाते आणि विचारते, देवा सारा जग रडते, त्यावेळेस आश्रू पुसण्याचं काम तुमचं आहे, तुम्ही का रडता? असं म्हणल्याच्या नंतर आता भगवान त्याचं उत्तर देतात. ऐका, देवो म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाणत्रे लोक्याची. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा याचे दर्शने होती. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनी. एवढा जो ज्ञानोबा आहे असे सांगत असताना देव सांगता सांगतात रडायला लागलेत. आणि आता देवाचं रडणं थांबल्याच्या नंतर रुक्मिणा माता रडायला लागली. आणि रुक्मिणा माता रडायला लागल्याच्या नंतर देवानं विचारलं, रुक्मिणी आतापर्यंत तर म्हणत होती तू का रड, तुम्ही का रडता? आता तर 1:20 झाले, तू का रडतेस? आता रुक्मिणा मातेने दिलं उत्तर, ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसंडिले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी, ज्ञानदेव जन्मले पुंडली कवरदे हरी विठ्ठल. विचारल्याच्या नंतर रुक्मिणा मातेने सांगितलं, देवा मी लोक रडतात म्हणून रडत नाहीत, ज्या ज्ञानदेवांनी एवढ्या जगाला रडवलं त्या ज्ञानोबाराने ज्या आईच्या कुशीत जन्म घेतला, म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी, ज्ञानदेव जन्मले धन्य माता पिता तयाची त्याची आई आणि वडील किती धन्य असतील. म्हणून त्या आई करता मी साष्टांग नमस्कार घालून मी रडते. अशा प्रकारे देवालाच नाही साऱ्या जनतेला माझ्या ज्ञानोबारायांनी हळहळ लावून दिली. त्यांची संजीवन समाधी 16 आणि त्या निमित्त आपल्या वाट्याला आले सेवा. वेळ जरी भरपूर झाला असेल तरी मी संकल्पित वेळाच्या थांबणारे. विठ्ठल विठ्ठल. अशा 16 निमित्त सेवेसाठी निवडलेला अभंग थोडीशी याला गेन द्या, बेस कमी केला तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल. अभंग स्वरूपाने अतिशय लहान आहे पण भावार्थाने अतिशय महान. आणि एखादी गोष्ट जर आपल्याला लहान दिसत असेल तर तिला लहान म्हणायचं नाही. असं रामकथेमध्ये शूर्पणखा आपल्या भावाला सांगते. भावाला म्हणजे रे भावाला म्हणजे दादाला. पण तिचा भाऊ कोण होता? रावणाला.
रावणाला. रावणाचं नाव माहिती आहे का? 10 तोंडे कुठे गेला ते? 10 तोंडे गेला का? दिंडीत येताना मला 2 नोटा सापडल्या. किती? काय नाव तुझं? उभं राहा. 2 नोटा सापडल्या मला 500-500च्या. मग मी म्हटलं गजान भाऊ म्हणत घ्या. म्हणलं भावा मला नका देऊ, हे आमोकी कमाई जामो मी गमाई असं होईल. नाही नाही म्हणले घ्या. म्हणलं नाही, मग हे तुम्हीच घ्या, एखाद्या मुलाला द्या. मला असं वाटते तू जर 3 प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुला ते 500-500च्या 2 नोटा देऊन टाकतो. प्रश्न सोपे आहेत, नाही आलं तर दंड नाही. पहिला प्रश्न, रावणाला तोंड किती होते? हुशार आहे मुलगा प्रदीप महाराज. मुलगा आता गजानन बाबा काढा बापा नोटा, जरा अशा हवा लागू दे त्याले, घेऊन जातात. 10 तोंड होते. आनंद कोणा वर्गात आहे? 7व्या वर्गात. मुलगा हुशार आहे. खरं म्हणजे तुमच्या गावातले मुलं कीर्तनातून उठून जात नाही, मला अतिशय आनंद वाटते. लहान लहान आहेत पण उठून जात नाहीत. त्यांच्या मनात कोणता आनंद आहे मला माहित नाही, पण येतात हे अतिशय मला बरं वाटलं. आनंद 7व्या वर्गात आहे. रावणाला 10 तोंड होते. एका प्रश्नाचं उत्तर दिलं. दुसरा प्रश्न मी पटपट सांगतो थोडं. रावणाला 10 तोंड होते, पण रावण ज्यावेळेस झोपत होता त्यावेळेस म्हणजे डाव्या हातावर, डाव्या कडेवर झोपत होता का उजव्या? 2 ऑप्शन दिले, त्याच्यातलं एक सांगितलं. चुकलं तर दंड नाही, उजवा का डावा? मुलगा नेते गजान महाराज गेले पैसे, काही फायदा नाही झाला खिशात ठेवून. तुम्ही आता वरी काढा. 2 प्रश्नाचं उत्तर दिलं. 10 तोंड होते आणि उजव्या कडेवर झोपत होता. आनंद, ज्यावेळेस रावण उजव्या कडेवर झोपत होता त्यावेळेस मुंडके कुणीकडे काढून ठेवत होता? मुंडके कुणीकडे काढून ठेवत होता? काढून ठेवत होता का नाही? बस खाली. मग त्याच्या गाडीत असतं मी पेट्रोल टाकलं ना आणलं. येणार नव्हती ती. भागवत महाराजांची चाट दिली ते चाट देणार होते. ते तरी गप्प राहिला. त्याला नाही आलं ते गप्प राहिला. एका पोराला असंच मी यवतमाळमध्ये विचारलं होतं, तर ते म्हणे महाराज काढून ठेवत नव्हता, गड्डा करून झोपत होता म्हणे. म्हणजे मुलं का सामान्य समजतं का? काही काही मुलं आपल्या पुढे असतात, इतके हुशार असतात, इतके हुशार असतात, काय सांगावं. छोटे छोटे मुलं सुद्धा आम्हाला कधी कधी सज्जनानो फसवतात. त्या रत्नापूरला कीर्तन असताना 2 रस्ते होते. म्हणलं दादा हा रस्ता कुठं जातो? ते छोटं मुलगा होतं 10 वर्षाचं. म्हणे महाराज तुम्ही पागल झाले का? म्हणलं मी कशावरून? अहो हा रस्ता कुठं जात नाही म्हणे. म्हणलं मग या रस्त्यानं लोक जातात. रावणाला 10 तोंड होते, तो काय सामान्य नव्हता. कथेमध्ये त्याचं वर्णन आहे. इंद्रपाळी चंद्र छत्र धरी यम पाणी वाहे घरी, वायू सर्वता भिके ओ सरी विधे तेथ करी दळण कांडण. तो काय सामान्य नव्हता. त्या रावणाला शूर्पणखा सांगते. इथून सुटलो मी. शूर्पणखा सांगते दादा काही गोष्टीला लहान म्हणू नका. सापाला, पापाला, रोगाला, शत्रूला, नामचिंतनाला आणि दिव्याला सुद्धा लहान म्हणायचं नसतं. तसं जगद्गुरु तुकोबाराचे अभंग लहान आहेत, पण त्याचा अर्थ इतका महान आहे. एक अभंग म्हणजे शास्त्र आहे, एक अभंग म्हणजे भागवत आहे, एक अभंग म्हणजे गीता आहे, आणि एक अभंग म्हणजे एक ग्रंथ आहे. अज्ञात ज्ञात तत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. जी गोष्ट आपल्याला माहित नाही ती माहित करून देणे याचं नाव शास्त्र. पांडुरंग परमात्मा कोण माहित करून दिला? नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. असं जर गाथ्यातून भेटत असेल तर ते शास्त्र आहे. महाराजांची गाथा भागवत आहे. धर्मं भजस्व सततम तेजलोक धर्मान हा श्लोक, आणि भावे गावे गीता अभंग दोन्हीचा अर्थ एक आहे म्हणून महाराजांची गाथा भागवत आहे. महाराजांची गाथा गीता आहे. ज्या भगवद्गीतेचं आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतो त्यातले शब्द आणि तुकोबाराचे शब्द इतका फरक नाही. खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला सांगतो. त्या गीतेची तोरवी इंग्लंड अमेरिकेमध्ये चांदीच्या सोन्याच्या पेटीत ठेवतात. आपण कधी कधी त्याला वस्त्र लावत नाही व्यवस्थित. पुढचं सांगू का? वाचन करायचं भरपूर दूर राहिलं.
पण ते लोक नुसतीच नेत नाहीत, चांदी सोन्याच्या पेटीत ठेवत नाहीत, तर ती संस्कृत आणि मराठीत गीता वाचता येत नाही म्हणून गजानन बाबा त्यांनी आता इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. कशाचं? गीतेचं. धृतराष्ट्र assembled on the holy Guru to fight. What did my children and the children of Pandu do? धर्म क्षेत्री कुरुक्षेत्री समवेता युत्सवा मामक्का पांडव चै किम कुर्वत संजय. पांडूचे आणि माझे मुलं काय करतात? त्या गीतेचे श्लोक आणि महाराजांचे अभंग तिळा इतका फरक नाही. याचा अर्थ महाराजांची गाथा गीता आहे. आणि हे पूर्ण श्लोक मी इंग्रजीत म्हणू शकतो, कारण मला शिकवणारे सरच अजित आहेत, आमचे निकम सर. आणि माऊलीच्या कृपेनं, श्री संत गजानन महाराजांच्या कृपेनं तरोडा नाका नांदेड येथे माझी कथा झाली. त्यावेळेस त्या सगन व्यक्ती प्लॉटिंग आहे त्यांची, त्यांनी मला सेन्सर असलेली भगवद्गीता निघली ना बाबा, तिची किंमत 18,300 रुपये. ती भगवद्गीता इंग्लिश, हिंदी आणि मराठी आणि संस्कृत अशी 4 भाषेत आहे. तो 18,300 रुपयाचा ग्रंथ मला त्यांनी दान दिलात. माझ्या पत्नीने, माझ्या मुलाने, माझ्या मुलीने आणि माझ्या बहिणीने 5 लोकांनी त्यांचं 4ही भाषेत पारायण केलेलं आहे. कशासाठी बोलतो तुमच्या लक्षात आलं का? ते वाचायचं काम नाही, त्याला एवढं सेन्सर आहे. ते सेन्सर नुसतं त्या श्लोकाला लावलं संस्कृतला, ते वाचन करते, आपण ऐकायचं. इंग्रजीच्या श्लोकाला लावलं, इंग्रजीत वाचन करते, आपण ऐकायचं. किती रुपयाची? 18,000ची. हे कशा करता सांगत होतो गोष्ट. ती गीता इंग्लंड, अमेरिका या लोकांना कळाली. त्याचा अर्थ तुकोबारायच्या गाथ्याचा अर्थ एक आहे. पुढे जाऊन सांगतो. महाराजांची गाथा ग्रंथ आहे. अशा छोट्या अभंगामध्ये महाराज या अभंगात प्रेमाचं दर्शन करून देतात. कशाला म्हणतात प्रेम? त्या दिवशी महाराजांनी सांगितलं, बाह्य रंगाला प्रेम समजू नका. प्रेम कशाला म्हणतात? प्रेम नावाचे शब्द आडीच आहेत, पण त्या प्रेम नावाच्या शब्दात किती ताकद आहे. प्रेम हे जड माणसाला कळत नसतं. प्रेम हे मूढ म्हणजे मूर्ख माणसाला कळत नसतं, कारण त्याला जीवन कळत नाही. तर प्रेम कधी कळणार? एका मूर्खाचं लग्न जमत नव्हतं, कारण तो मंद बुद्धीचा होता, त्याला जास्त कळत नव्हतं, लग्न होत नव्हतं, परिस्थिती सामान्य होती. पण एका शेठजीनं सांगितलं, तुमच्या मुलाचं लग्न मी करून देतो, एकच गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणे कोणती गोष्ट ध्यानात ठेवायची? सोपी गोष्ट आहे म्हणे. मुलाला जर पाहण्याकरता पाहुणे आले तर त्या मुलाला सरळ सांगायचं, काही विचारलं आनंद, काही विचारलं नवरदेवाला पाहुण्यानं, तर त्या नवरदेवानं सांगितलं त्याच्यापेक्षा 4 पट सांगायचं. किती पट? 4 पट. वडिलाने मुलाला सांगितलं पाहुणे पाहायला आले तर 1 पट विचारलं तर 4 पट सांगतो. योगायोगाने एका गावचे पाहुणे आले, सेनलेचे. ठरलं. पाहुणे आलेत, नेमके 10चा टाइम दिलात. 9:45ला सज्जनानो वडिलाला फोन आला, फक्त त्या पलीकडच्या पानपट्टी पर्यंत या, तुम्हाला भेटण्याकरता एक अतिथी येणार आहे. ते म्हणे, अहो भाऊ माझ्या घरी पाहुणे आले. नाही, फक्त 2 मिनिटं या. हा उठला, तिथपर्यंत गेला. गेल्याच्या नंतर हा तिकडे गेला आणि पाहुणे इकडून आले. पण यानं मुलाला सांगून ठेवलं होतं, आपल्या घरी जर पाहुणे आले तर पाय धुवायला पाणी द्यायचं, पिण्याकरता पाणी द्यायचं, चहा द्यायचा. आणि तेवढ्यात मी येतो, नाही झालो. आणि पाहुण्यानं तुला काही विचारलं तर 1 पट सांगितलं तर सांगितलं तितकं सांगू नको, 1 पट सांगितलं तर 4 पट सांगायचं. ते पण ठीक आहे, काय हरकत नाही. पाहुणे आले, चहा पाणी झालं आणि पाहुण्याने विचारलं, वा वा वा, घर तर खूप मोठं दिसतो. कारण त्याचं घर झोपड्याचं होतं म्हणून बसायची व्यवस्था शेजाऱ्याच्या घरी केली होती. शेजाऱ्याचं घर मोठं होतं. त्या घरात बसल्याच्या नंतर विचारलं, का हो घर अतिशय चांगलं आहे, सजवलेलं आहे, पीओपी केलेली आहे, मोठं दिसते, तुमचंच आहे का? नवरदेवाने सांगितलं, काय विचारता तुम्ही? तुमचंच आहे का म्हणजे? अहो इथंच नाही, नायगाव मध्ये आहे, जानेफळ्यामध्ये, मेहकर मध्ये आहे, अकोल्यामध्ये. बापरे, 4 जागेवर. म्हटलं मग पांढरी शुभ्र दारात गाडी दिसते, ती कुणाची? कुणाची म्हणजे आपलीच आहे. गाडी सुद्धा इथंच नाही म्हणे, नायगाव मध्ये आहे, जानेफळ मध्ये, मेहकर मध्ये आहे, अकोल्यात आहे. बापरे, मग तर चांगले पैसेवाले दिसता तुम्ही. परत विचारलं, का हो बैल आता कोणी वागवत नाही, पांढरे शुभ्र बैल तुमचेच का? तुमचेच का असं म्हणू नका म्हणे. नायगाव मध्ये, जानेफळ मध्ये, मेहकर मध्ये
अकोल्यात सुद्धा आहे. तितक्यात काम धंदा आटपून तिकडून त्याचे वडील परत आले. त्या म्हाताऱ्याने विचारलं, का हो हे तुमचेच वडील का? ते म्हणे इथेच नाही. कशा करता बोलतो, ज्याला काय बोलावं हे कळत नाही. याला काय म्हणतात? एका मूर्खाचं लग्न झालं, सासरवाडीला गेला, परत आला. 4 दिवस तिकडे राहून आईला सारखी चिंता झाली. विचारलं, मूर्खा 4 दिवस झाले माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही, कुठे गेला होता? आई म्हणे सासरवाडीला. मूर्ख कुठला? बरं गेला तर गेला, काय नेलं होतं सोबत? म्हणे काहीच नाही. अरे मूर्खा, सासरवाडीला जर गेलं तर रिकाम्या हातानं जायचं नसते, चोपदार. जात असता का? रिकाम्या हातानं जायचं नसते म्हणे. मग काहीतरी नेलं पाहिजे. काय नेलं पाहिजे? पेढा नेला पाहिजे, द्राक्ष नेले पाहिजे, म्हणजे अंगूर नेले पाहिजे, सेप नेले पाहिजे, चिक्कू नेले पाहिजे. एवढा कसा तू चिक्कू आहेस? आई माफ कर, पुढच्या वेळेस. 2 महिन्यात त्याची सासू मरण पावली, ना 2 किलो पेढे नेले. आई म्हणे मूर्खा, असं काही असलं ना रडलं पाहिजे. आई खरंच चूक झाली, पुढच्या वेळेस चूक होणार नाही. 6 महिन्यात त्याच्या सालीचं लग्न जुळलं. सर्व लोक हातात मंगलाष्टका म्हणण्यासाठी अक्षदा घेतात, अक्षदा टाकतात आणि यानं माईक मध्ये जाऊन सूर लावला रडायचा. का? त्याला काय करावं हे कळत नाही. याला मूर्ख म्हणतात. अशा मूर्ख माणसाला प्रेम कळत नसते. ते कळत नाही करता चित्त लोण्याचं पाहिजे. प्रेम नावाचे शब्द अडीच आहेत, पण त्याच्यात किती ताकद आहे सांगून जाईल. विठ्ठल विठ्ठल. काय झालं? एक भिकारी रस्त्यावर भीक मागत होता. त्याला दिवसभर कोणी भीक दिली नाही. कंटाळला. 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, भीक कोणी देत नाही. निराश झाला. अन्नाला पोट एवढं तोडत होत. ज्याच्याकडे गेला त्यांनी शिव्या दिल्या, कोणी धक्का दिली, कोणी बुक्की दिली, कोणी लोटून दिलं. जीवन सुद्धा त्याला नको नकोसं वाटत होतं. रडायला लागला. देवा किती अंत पाहतो म्हणून रडत असणाऱ्या सज्जनानो त्या व्यक्तीने आता कोणाकडून मागण्याची अपेक्षा सोडूनच दिली. तिथंच पडला. पण रात्री 9 वाजता पोट आहे, गप्प बसत नाही. 9 वाजता तिकडून एक व्यक्ती आला. त्याच्या समोर उभा राहिला. दादा मी तुम्हाला हात जोडतो, पाया पडतो, मला तुम्ही 5 किंवा 10 रुपये द्या किंवा एखादा पदार्थ मला घेऊन द्या. मी ते खाऊन आजची रात्र काढेन. माझ्या पोटामध्ये भूक लागलेली आहे. कावळे ओरडतात, मला माफ करा, काहीतरी द्या. द्या म्हणल्याच्या नंतर सज्जनानो त्या ठिकाणी त्या व्यक्तीने विचार केला, याला 10 रुपये देण्याची गरज आहे. परंतु पहिल्यांदा त्याने आपल्या खिशाचा तपास घेतला. दुर्भाग्य एवढं त्याच्या खिशात फक्त 10 रुपयाचीच नोट होती. त्या व्यक्तीनं विचार केलं. त्या साधकानं विचार डोक्यात आणला, हे 10 रुपये जर मी याला दिलेत तर मला आजची रात्र इथं थांबावं लागेल. थांबायचं दुःख नाही, थंडी लागली याचाही त्रास मला काही वाटत नाही. परंतु माझी एक पत्नी आणि छोटे छोटे चिमुकले मुलं सारखी वाट पाहतील की बाबा घरी का आले नाहीत, म्हणून हे 10 रुपये मला याला देता येणार नाही. आणि मला बिना तिकीट प्रवास करण्याची सवय. त्यानं त्याला पैसे तर दिले नाहीत. पण त्या भिकाऱ्याच्या जवळ गेला आणि त्या भिकाऱ्याच्या पाठीवरून आणि डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, दादा चिंता करू नको, तुम्हाला काय फार पैसे मागितले नाहीत, फक्त 10 रुपयेच मागितले. परंतु मला माफ कर, तू पैसे मागितलेत पण आज माझ्याकडे पैसे नाहीत. पण चिंता करू नको, उद्या सकाळी तू याच ठिकाणी मला भेट. 10च काय, मी तुला 100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्या पाठीवरून डोक्यानं हात फिरवल्याच्या नंतर तो भिकारी ढसा ढसा रडायला लागला. खाली बसलात. त्यावेळेस या साधकाला वाटलं, मी तर याला मारलं नाही, शिवी दिली नाही, हा का रडत असावा. त्यावेळेस त्याचं रडणं थांबल्याच्या नंतर या सदग्रस्ताने विचारलं, दादा तू का रडला? मी तर तुला मारलं नाही, शिवी दिली नाही. त्यावेळेस त्या भिकाऱ्याचे उद्गार आपल्याला सांगायचे. तो भिकारी म्हटला, दादा
सकाळपासून आतापर्यंत मला अनेक लोक भेटलेत, प्रत्येकासमोर मला मी याचना केली पण कोणा मला अन्न दिलं नाही याचं दुःख नाही, पैसे दिले याचं दुःख नाही, परंतु ज्याला ज्याला मी मागितलं त्याने मला शिवी दिली, कोणी मारलं, धक्का दिला, बुक्का दिला, लोटून दिलं, म्हणून मला आता प्राणत्याग करावा वाटत होता, परंतु तुम्ही मला अन्न दिलं नाही, तुम्ही मला पाणी दिलं नाही, परंतु प्रेमानं माझ्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवल्यामुळे माझ्या शरीरात आता इतकी ऊर्जा तयार झाली, इतकी ऊर्जा तयार झाली, एकच रात्र तर काय पण 1 महिना जरी मला अन्न खायला मिळालं नाही तरी मी माझा प्राण जाऊ देणार नाही. मी आपल्याला विचारतो, त्या भिकाऱ्याला या सद्ग्रस्तानं काय दिलं होतं? प्रेम दिलं होतं. प्रेम हरि का रूप है, प्रेम मुक्ति का द्वार, प्रेम की बढ़ती कर यारो, नहीं तो जिंदगी है बेकार. विठाला विठाला. नारद भक्ती सूत्रात सांगितलं, अनिर्वचनीयम गुणरहितम कामनारहितम अवच्छेदनम, हे गुणाचे प्रकार सांगितलेत आणि ते प्रेम, ते गुण सज्जनानो आपल्याला या अभंगात पाहायला मिळतात. त्याच प्रेमाचं दर्शन करून देत असताना मी थोडं लवकर सांगतो, आता फक्त आपल्याकडे अर्धा तास शिल्लक राहिला. महाराज असं म्हणतात, सज्जनानो भगवंताचं गोपाळावर किती प्रेम होते बघा, माझ्या ज्ञानोबारावर किती प्रेम होतं. ज्या ज्ञानोबारासाठी सर्व समाज आज या ठिकाणी सज्जनानो उपस्थित आहे, त्यांचं आणि आपलं नातं काही आहे का? सोबदार इकडून याव, इकडे हो, पलीकडे जरा इकडे पहा माझ्याकडे. झालं का तुमचं? झालं का? काय समाधान नाही? जेवण म्हटलं मी नाही. तुमच्या वडिलाचं नाव काय? आजोबाचं? आयाजी. पंजोबाचं? परसाजी. निपर पंजोबा? निपर पंजोबा त्यांचे बाप नाही. खापर पंजोबा, भोपर पंजोबा, दापर पंजोबा. दापर, तुम्हाला दापर पंजोबा नव्हता का नाव माहित नाही? नाव माहित नाही, मला सुद्धा माहित नाही. परत मी तुम्हाला विचारतो, दापर पंजोबा नव्हता? दापर पंजोबा, खापर पंजोबा, खापर पंजोबा, निपर पंजोबा, निपर पंजोबा, भोपर पंजोबा, भोपर पंजोबा, पंजोबा, पंजोबा म्हणून आजोबा, आजोबा म्हणून बाप, आणि बाप म्हणूनच तुम्ही कीर्तनात उभे आहात ना. ज्या रक्तानं तुम्हाला कीर्तन ऐकण्याची संधी दिली, अतिशय महत्वाची गोष्ट आहे, ज्या रक्तानं तुम्हाला कीर्तन ऐकण्याची संधी दिली, जीवन जगण्याची संधी दिली, कीर्तनात चोपदार होऊन राहण्याची संधी दिली. चोपदार म्हणजे काय सामान्य नाही, दत्त चोपदार करी. कीर्तनकार चोपदाराचं पाया लागतात, सामान्य समजू नका. हा, ज्या रक्तानं तुम्हाला कीर्तन ऐकण्याची संधी दिली, त्या रक्ताचं तुम्हाला नाव माहित नाही, परंतु श्री संत गजानन महाराजांचं नाव माहित नाही असं या ठिकाणी एखादा आहे का? माझ्या ज्ञानोबाराचं नाव माहित नाही असं या ठिकाणी एक आहे? ज्या रक्ताचं आणि आपल्या तिळा इतकं नातं नाही, त्या रक्ताचं दुर्भाग्य आहे. जे रक्त फक्त आपल्या प्रपंचाचा विचार करते, आपलीच पत्नी असली पाहिजे, आपलाच मुलगा असला पाहिजे, आपलाच बंगला असला पाहिजे, आपलाच नाव असलं पाहिजे, आपल्यालाच लोकांनी चांगलं बनलं पाहिजे, आम्ही सुद्धा आमचं सांगितलं पाहिजे, आमचंच कीर्तन चांगलं झालं पाहिजे, आम्हालाच लोकांनी तारखा दिला पाहिजे, आमचाच मठ असला पाहिजे, आमचाच आश्रम असला पाहिजे. अर्थात जे रक्त फक्त स्वतःचा विचार करते, त्या रक्ताचं हे दुर्भाग्य आहे. एक दिवस त्याचं रक्त त्याला विसरल्याशिवाय राहत नाही. परंतु 727 वर्ष झाले तरी माझ्या ज्ञानोबाराला विसरत नाहीत, कारण ते जगासाठी आणि देवासाठी जगलेत. म्हणून असं काहीतरी करा की सज्जनानो लोक आपल्याला विसरणार नाहीत. त्याच माऊलीचं हे प्रेम आहे. किती प्रेम मोठं असतं थोडक्यात सांगतो. भगवंतानी इठ्या गोम्या तिम्या पेंद्या बोबड्या सुदाम्या मधुमंगल सर्व सवंगडी जमा केले आणि सज्जनानो मी दोन्ही सोबत घेतो आता, काला आणि अभंगाचा भावार्थ. वृंदावनामध्ये गेले, गायी चारण्याकरता गेले आणि गायी चारत असताना सज्जनानो दुपारचे 12 वाजलेत, भूक लागली.
गोपाळ म्हणायला लागले, देवा तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. कमलाकार गोपाळ बसले. कमळाचा गुण आहे, कमळ मोठ्या मोठ्या पाकळ्या दूर लोटतं आणि छोट्या छोट्या पाकळ्या जवळ राहतं. समाजात ज्याला मोठं व्हायचं असेल त्याने गरीबाला आश्रय दिला पाहिजे. वाक्य ध्यानात ठेवा, वाक्य ध्यानात ठेवा. सज्जनानो, माय मावल्या जास्त आहेत पण एक वाक्य सांगून जाईन. तुम्ही उपास कशासाठी धरता? धरू नका नाही म्हणत, कशासाठी धरत असता? मी सांगतो, नाही सांगत. तुम्ही पुण्य मिळण्यासाठी उपास धरता, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? पुण्य मिळण्यासाठी, पुण्य मिळण्यासाठी तुम्ही इतवार धरता, सोमवार धरता, मंगळवार धरता, गुरुवार धरता, शुक्रवार धरता ना, तुम्ही धरता. मी धरू नका असं म्हणत नाही, पण पुण्यासाठी जर तुम्ही ही उपवास धरत असाल तर मी आपल्याला असं सांगेल, सज्जनानो, तुम्हाला जास्त पुण्य मिळवून घ्यायचं असेल, माता मौल्यानो, एखादा गरीब माणूस असेल, एखादी गरीब महिला असेल, खरंच तिला आता कोणाचा आधार नसेल, तिच्या मुलीचं लग्न जवळ आलं असेल आणि ती जर म्हणत असेल, बाई माझी मुलगी वयात आली, लग्नाला आली, खरंच आता हिचं लग्न करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, 4 पाहुणे आले तर जेव घालण्यासाठी माझ्याजवळ पैसे नाहीत, खरंच जर देवानं तुमच्याकडे दिलं असेल, तुमच्या घरात गहू असतील तर त्या मुलीच्या लग्नाची पंगत घ्या गड्या, नक्की घ्या. माऊलीची शपथ घालून सांगतो, ज्या दिवशी त्या मुलीच्या लग्नात तुम्ही पंगत द्याल, देवानं जरी तुमचं वाईट करण्याचं ठरवलं तर तुमचं वाईट होणार नाही. माय बाप केवळ काशी असं आपण नुसतं म्हणतोच, पुण्यासाठी परमार्थ करतो, तो देव मिळेल का नाही हे मला सांगता येत नाही, पण त्या लग्नात जर पंगत दिली तर तो देव तुम्हाला जास्त पुण्य दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून माझ्या दादानो, गरीबाला माझ्या भगवंतानी जवळ धरलं आणि सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि सर्वच त्या पेंद्याला जास्त चिडवत होते, कारण त्याची परिस्थिती नाजूक होती, पेंद्याची परिस्थिती अतिशय फाटकी होती, परंतु त्याची मनस्थिती चांगली होती. और परिस्थिती दुख नहीं देती, मनस्थिती दुख देती है. परिस्थिती के सुधारने से आदमी नहीं सुधर जाता. परिस्थिती चांगली असली म्हणून काय झालं, परिस्थितीने माणूस मोठा होत नसतो, मनानं मोठा असला पाहिजे ना. पेंद्या परिस्थितीने फाटका होता, परंतु त्या पेंद्याला चिडवत होते म्हणून त्याला उभं केलं भगवंताने. पेंद्या उभा राहा, आज तुझी सिदोरी आणल्याशिवाय मी तुला कोणाला प्रसाद घेऊ देत नाही. पेंद्यानं सांगितलं, देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. देवानं सांगितलं, ती पॉलिसी इथं जमत नाही, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय, सोरोनिया माय नवनीत आणावे. पेंद्या उठला आणि पेंद्या रडायला लागला, कारण पेंद्याला माहित होता आपली परिस्थिती कशी आहे. सज्जनानो, पेंद्याची परिस्थिती फाटकी होती, पण त्याला संगती सार्वभौम जगाच्या नायकाची होती. माणूस कसाही असू द्या, पण त्याला संगती चांगल्या माणसाची पाहिजे. कुसंगत जीवन का ध्वंस आहे, वाईट संगती ही अतिशय वाईट असते. सज्जनानो, एका राजानं 2 पोपट घेतले, एक कसाबाच्या घरी ठेवला, एक पोपट ब्राह्मणाच्या घरी ठेवला. 2 महिने झाल्याच्या नंतर ब्राह्मणाच्या घरी राजा गेला. त्या पोपटानं राजाला पाहिल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली, एकदम असम अलंकृतम बहुताम, या बसा, चहा घ्या, कॉफी घ्या, दूध घ्या. राजाला वाटलं काय सुंदर पोपट बोलतो, त्याला जवळ घेतलं आणि कसाबाच्या घरी ठेवला होता त्या पोपटाकडे गेला. तो पोपट सुद्धा बोलला, पण असा बोलला नाही. कसाबाच्या घरचा सुद्धा पोपट बोलला, काय पाहिजे, कशाचं पाहिजे, किती पाहिजे. राजाला त्याचा राग आला आणि राजानं अभद्र बोलणारा पोपट सुद्धा उचलला, अरण्यात नेला आणि त्याच्या मानेवर सुरा ठेवला, कापला. इतका चांगला बोलणारा पोपट आणखी चांगला बोलला. गवाक्षणानाम शृणोति वाक्यम अहम हे राजन. राजा, तू त्याला मारू नको, तो अभद्र बोलतो, हा त्याचा दोष नाही, नतच्च दोष, त्याचा दोष नाही, मी चांगला बोलतो, हा माझा गुण नाही. संसर्ग दोषा गुणा भवंती. तू त्याला कसाबाच्या घरी ठेवलं म्हणून तू वाईट बोलतो, आणि तू मला ब्राह्मणाच्या घरी ठेवलं म्हणून मी चांगला बोलतो. याचा अर्थ असा आहे, हा सर्व परिणाम जर असेल तर फक्त सज्जनानु कशाचा आहे,
संगतीचा. म्हणून माझ्या नाथ महाराजांना एका ठिकाणी विनंती करावी लागेल, विठ्ठल विठ्ठल राजहंस आणि कावळा एकाच ठिकाणी बसले होते. राजहंसाने आपल्या घरी चहा पाणी पाजल्यावर कावळ्याला वाटलं आपल्या घरी जावं. त्याचं घर होतं वटवृक्षावर. तिथं गेलेत आणि त्या वटवृक्षाच्या छायेत एका राजानं सैनिक सोबत घेऊन विश्रांती चालू ठेवली. तितक्यात कावळा आणि राजहंस गेले. पण कावळा पक्षी खराब असतो. कावळ्याची संगती अतिशय वाईट असते. कारण असं म्हणतात कावळ्याची दृष्टी चांगली आहे म्हणजे डोळे चांगले आहेत. कारण एकच बुबुळ आहे पण दोही बाजून चलते. कावळ्याची दृष्टी चांगली आहे पण नजर वाईट आहे. गोचिडाची संगत चांगली आहे पण पंगत वाईट आहे. कुत्र्याचं रक्षण चांगलं आहे पण भक्षण वाईट आहे. बगड्याचं ध्यान चांगलं आहे पण मन अतिशय वाईट आहे. त्या कावळ्यानं विष्ठा टाकली आणि राजाच्या डोक्यावर पडल्याच्या नंतर राजानं सैनिकाला सांगितलं त्या कावळ्याला बाण मार. त्या सैनिकानं कावळ्याला बाण मारला. कावळा उडून गेला. पण त्या ठिकाणी सज्जन तो बाण राजहंसाला लागला आणि राजहंस खाली पडल्यावर राजाने विचारलं मी तर कावळ्याला बाण मारला होता, तू कावळा आहेस का? ना हम काको हंसो हम निर्मले जले. मी तर राजहंस आहे. मग तुला बाण कसा लागला? नीच साधेन नीच संगत साधेन जन्म जातक निरर्थकम. मी नीच असलेल्या कावळ्याच्या संगतीत असल्यामुळे मला प्राण त्यागावा लागला. म्हणून आजच्या कीर्तनाची आपल्या सर्व श्रोते मंडळांना विनंती, आजपासून वाईट संगतीचा त्याग करा. खळाची संगती उपयोगासी नये. आपण पाय त्याच्या संगी. पेन्या परिस्थितीला फाटका असू द्या. जगाच्या नायकाची संगती होती आणि जगाच्या नायकाची संगती असलेला पेंद्या सज्जनानो त्या ठिकाणी येतो. आणि आल्याच्या नंतर घराकडे रस्त्यानं चालत 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 येत असताना पर्णकुटी त्याची त्याच्या डोळ्यासमोर उभं राहत होती. मोरकच घर आहे, तुटकच त्याच्यावर छप्पर आहे. एवढंच नाही तर सज्जनानो त्या ठिकाणी हवा आली तर गवत उडत होतं, पाणी आलं तर आत टिपकत होतं, सूर्य निघाला तर किरण सुद्धा आत येत होती. हे त्या पेंद्याला आपल्या डोळ्याच्या समोर चित्र आठवलं आणि सार्वभौम जगाच्या नायकानं खाण्याकरता मागितलं म्हणून सज्जनानो पेंद्या रडत होता. म्हणलं का बोल विठ्ठल विठ्ठल पेंद्या रडत होता आणि त्या रडत असणारा पेंद्या तिकडून येत आहे. त्याला असं वाटत होतं जगाच्या नायकाने मला खाण्याकरता मागितलं पण माझं दुर्भाग्य मी त्या देवाला देऊ शकत नाही. पेंद्या रडत येत असताना आपल्या आईनं पाहिलं. आईशी कणवळ्याची याती करी लाभावीन प्रीती. आईचं मुलावर किती प्रेम असते हे आई झाल्याशिवाय कळत नसते. पेंद्या का रडतो? तुला कोणी मारलं का? नाही मा. तुला कोणी शिवी दिली का? नाही मा. तुला काही लागलं का? नाही मा. का रडतो पेंद्या? पेंद्या रडतो म्हणून आई सुद्धा रडायला लागते. म्हणून आईचं प्रेम आई झाल्याशिवाय कळत नसते. परंतु जे मुलं आई वडिलाला बेमान होतात त्याला रव रव नावाच्या नरकात बुडावं लागतं. मी तर लोकांना सांगत असतो तुम्ही एकदा कीर्तनाला नाही आले तरी चालेल, तुम्ही मंदिरात नाही गेले तर चालेल, तुम्ही कथेत नाही आले तरी चालेल, परंतु तुम्ही आई वडिलाची जर सेवा करत नसाल तर तो परमार्थ तुम्हाला सज्जनानं शाप दिल्याशिवाय राहणार आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण या जगामध्ये बाईच्या सांगण्यावरून आईला घराच्या बाहेर काढणारे कुपुत्र आहेत. कुपुत्रो जायते क्वची दपी कुमाता न जायते. दुसऱ्याच्या घरी भांडे घासायची, 1-1 रुपया कमवायचा.
कपडे धुवायचे, 1-1 रुपया कमवायचा ना आपल्या मुलाला शिकवायचं. परंतु मुलगा 12वी मध्ये त्याला कमी गुण प्राप्त झाल्यामुळे सज्जनानो त्या ठिकाणी त्याचा राग आला. आणि आता राग आल्याच्या नंतर तिनं थोडी आपली बाही मागे केली. मूर्खा, लोकांचे तुझ्याकरता भांडे घासले, कपडे धुतले आणि तुला अभ्यास करता येत नाही, कमी गुण प्राप्त झाले. राग आला म्हणून तो मुलगा उठला, अकोल्याच्या स्टेशनवर गेला, गाडीत बसला, पुण्यात जाऊन उतरला. तिथं सज्जनानं कंपनीमध्ये काम करायला लागला. परंतु आईचं काहीतरी पुण्य त्याच्या आडवं आलं. कंपनीमध्ये त्याला चांगला जॉब मिळाला. चांगला जॉब मिळाल्यामुळे सज्जनानं त्याला त्याच ठिकाणी नोकरी मिळाली. भाग्यवान होता, तिथं परमानंद झाला. पैसे भरपूर यायला लागलेत. म्हणून त्या पैशात त्यानं एक जुनी चाळ विकत घेतली. त्या चाळीचं भाडं आणि याची कमाई दोन्ही मिळून जास्त पैसे जमा झालेत. म्हणून त्यानं स्वतःची कंपनी तयार केली. त्या ठिकाणी अनेक मजूर काम करायला होते. 5 वर्ष झाले मुलगा घरी आला नाही. म्हणून ती म्हातारी आई कोपऱ्यात बसून रडत होती आणि म्हणत होती, नारायण, इतकं रागावायचं असते खरं दादा? अरे तुझ्या हिताकरताच मी बोलली होती आणि तू रागावला. 5 वर्ष झाले, अजून घराचं मुख सुद्धा पाहिलं नाही. नारायण, कुठे असतील दादा? देवाला तिनं हात जोडले. देवा, मला 1 टाइम भाकर मिळाली तर चालेल, पण माझ्या नारायणला 2 टाइम भाकर मिळाली पाहिजे. माझा नारायण असेल तिथं सुखी असला पाहिजे. मी तुला काहीच मागणार नाही देवा. रडत असताना तिला करमत नाही म्हणून तिनं सज्जनानं तो पत्ता हातात घेतला. स्टेशनवर गेली, अकोल्याच्या ट्रेनमध्ये बसली, पुण्यात जाऊन उतरली आणि शिपायाला सांगितलं, दादा माझा नारायण इथं राहतो का? शिपायाने सांगितलं, पुढच्या चौकात जा. पुढच्या चौकात गेली, विचारलं, माझा नारायण इथं राहतो का? त्या शिपायाने सांगितलं, तो जो चौक दिसतो तिथं जा, तुम्हाला नक्की शोध लागेल. पुढच्या चौकात गेली, विचारलं, माझा नारायण राहतो का इथं? त्या शिपायाने सांगितलं, तो जो फोकस दिसतो ना, बस तिथंच तुमचा नारायण राहतो, जा. त्या चौकात गेली. कुबडी कुबडी चालणारी म्हातारी त्या चौकात गेली आणि त्या शिपायाला विचारते, दादा माझा नारायण इथं राहतो का? माझा नारायण इथं राहतो का? म्हणल्याच्या नंतर सज्जनानो त्या शिपायाने त्या म्हाताऱ्याला सांगितलं, ए म्हातारे, कोणाला नारायण म्हणतीस? त्यांना नारायण सेठ म्हणायचं. त्यांच्याच कंपनीमध्ये आम्ही काम करतो. 60-70 हजार रुपये पगार आहे मला. कोणाला नारायण म्हणतेस? त्यांना नारायण सेठ म्हणायचं. दादा तो तुमचा नारायण सेठच आहे, मला त्याला भेटायची इच्छा आहे. 10 मिनिट वेळ आहे, मी त्यांना भेटू शकतो का? त्या शिपायाने त्या म्हातारीचा हात पकडला, ऑफिसमध्ये नेलं, एका कोपऱ्यात बसवलं. पण त्या नारायण सेठची वाट पाहण्याकरता 25-30 साहेब लोक अगोदरच हजर होते. आपापल्या फाईल घेऊन. 10 मिनिट झाला, नारायण सेठ आलेत, खुर्चीवर बसलेत, एक फाईल तपासायला लागलेत. आणि एक फाईल तपासत असताना त्या खुर्चीवर बसलेल्या नारायण सेठला पाहिल्याच्या नंतर त्या खेड्यातल्या म्हाताऱ्याला इतका आनंद झाला, देवा नारायण किती मोठा झाला रे दादा तू. मी देवाला फक्त 1 टाइम भाकर मागत होती मला, आणि तुला 2 टाइम. असेल तिथं सुखी असलं पाहिजे. पण नारायण चीज केलं दादा. मी लोकांचे कपडे धुतलीत, भांडी घासलीत, चीज केलं देवा. मी तुझे उपकार विसरणार नाही. नारायण मनातल्या मनात म्हातारी म्हणते, नारायण मी आता इथं थांबणार नाही रे दादा. आल्या रस्त्यानं परत घरी जाईन, कारण मी तुझ्या घरात शोभा देणार नाही. देवा मी तुझे उपकार विसरत नाही असं म्हणणारी ती म्हातारी का म्हणत होती? कारण नारायण सेठ ज्या खुर्चीवर बसले ती खुर्ची इकडं पाहिलं तर इकडं जायची, इकडं पाहिलं तर इकडं जायची, समोर रेटलं तर समोर जायची. त्या नारायण सेठला पाहिल्याच्या नंतर आनंद झाला, प्रेमाचे अश्रू बाहेर येतात आणि म्हातारी म्हणते, नारायण मी तुला आता शोभा देत नाही म्हणून इथं थांबत नाही. तितक्यात एका त्या साहेबानं फाईल तपासत असताना विचारलं, काय हो साहेब, कोण आहे? म्हातारी कुबडी कुबडी दिसते, खेड्यातली दिसते, अशिक्षित दिसते, फाटकच लुगडं तिच्या अंगावर आहे, वायरची पिशवी अशी धरून धरून जमा झाली आहे. कोण आहे होती म्हातारी? त्या नारायण सेठला त्या साहेबाने विचारल्याच्या नंतर तो नाऱ्या म्हणतो, लेखाचा ही आमच्या घरात भांडी घासणारी मोलकरीण आहे.
कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न जायते. म्हणून आजची कथा आपल्याला विनंती करेल, आजचे कीर्तन विनंती करेल, एक वेळेस तुम्ही मंदिरात नाही गेलं तर चालेल, पण बाईच्या सांगण्यावरून आईला घराच्या बाहेर काढू नका. रडत असणाऱ्या पेंद्याला माझ्या त्या पेंद्याच्या आईनं पाहिलं आणि पेंद्याची आई पेंद्याला म्हणते, पेंद्या का रडतो, का रडतो म्हणल्याच्या नंतर सज्जनानो त्या ठिकाणी आता पेंद्या सांगतो, मला कोण मारणार आहे का, ज्याच्या संगतीत राहतो तो जगाचा नायक माझ्या संगतीत आहे आणि मला कोण मारेल, मला मारणारा या जगात उत्पन्न नाही झालं, मग का रडतो पेंद्या. त्या जगाच्या नायकानं मला काहीतरी खाण्याकरता मागितलं, पेंद्या काय देऊ रे, काय देऊ. दिवसभर चिमणी ओरडली ना पेंद्या, अन्नाचा कण आपल्या घरात मिळणार नाही रे, काय देऊ, काय करतेस मा तू. पेंद्या 4 घरचं ताक मागून आणलं रे, फुटकं खापर आहे, त्या खापरात बगर तेलाची, बगर जिऱ्याची, बगर मिलायची, 1-2 मिठाचा खडाच होता ना पहिला, आणि 1-2 मिरची कुटून टाकली, ती आमटी म्हणजे कढी तयार करते. ती कढीच मला देऊन टाक पेंद्या. 56 भोगाचा स्वाद घेणारा भगवान तुझी कढी खाईल तो फक्त भावाचा भुकेला देऊन टाक. पण पेंद्या दुसरं भांडण आहे ना आपल्या घरी, चिंता करू नको, चिंता करू नको, इतकं सुंदर भांडं देवाने दिलं, काय गरज आहे दुसऱ्या भांड्याची. याच्यात टाकू नये ते टाकतात, खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात. ती कढी माझ्या तोंडात टाक. पेंद्यानं तोंड आपलं आ केलं, चुलीवरची गरम गरम कढी पेंद्याच्या आईनं उचलली आणि पेंद्याच्या तोंडात टाकली. पेंद्याचं तोंड भाजलं, डोळ्यातून अश्रूच्या धारा बाहेर आल्या, तोंड बंद केलं, कारण देवाला नेऊन द्यायचं होतं, खाली थुकलं नाही. तोंड भाजल्याच्या नंतर वृंदावनामध्ये असणारा माझा भगवान परमात्मा त्याच्या पायाच्या खालची घोंगडी सुद्धा थर 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 कापायला लागली. कंठ सदगदित होतो देवाचा आणि सर्व गोपाळांना सांगितलं, शहाणे सारी एलोदुरी बाजूला सरका, माझा पेंद्या तिकडून येणार आहे. पेंद्या धावत आलात आणि धावत आल्याच्या नंतर देवाच्या समोर आलात. तोंडात कडी होती, बोलता येत नव्हतं, नुसतं बोटानं केलं, देवा तोंड आ करा. देवानं आपलं तोंड आ केलं, आपल्या तोंडातली कडी पेंद्यानं देवाच्या तोंडात टाकली आणि ती उष्टी कडी पेंद्यानं प्राशन केली. आणखी काहीतरी कडी पेंद्याच्या तोंडाला शिल्लक असेल म्हणून माझा भगवान परमात्मा त्या पेंद्याचं तोंड आपल्या जिभेनं चाटतो, त्या पेंद्याचं, त्या गवल्याचं उष्ट खातो. अभंगाचं पहिलं संकल्पित वेळातच थांबणार होता. पण सज्जनानो, विठाल विठाल भगवान सांगतात, तुकोबाराय सांगतात, पहा पहा म्हणजे पाहायला गेलं, पहा, कारण अभंगाचा अर्थ कळला पाहिजे ना.
उद्या आणखीन कोणी म्हणू नये महाराजाने इकडल्या तिकडल्याच गप्पा मारल्या गेला. पाहायला गेला तर ती म्हणजे जी देवाच्या सोबत होती ती गोवळी म्हणजे गवळ्याचे मुलं. एवढे काय चांगले नव्हते ते. पहा ती गवळी, कारण त्यांच्या नाकातून नासिका रस वाहत होता, गंगा यमुना वाहत होत्या. पण त्या गवळ्याच्या मुलाचं खाय त्यांची उष्टावळी, त्यांचं उष्ट देवानं खाल्लं. मग आता उद्या तुम्ही मला म्हणसाल महाराज आमचे उष्ट तुम्ही खा, होईल ना सर? होते. पण मी तुम्हाला खरं सांगतो, खरंच महाराज असू द्या का पोतराज असू द्या, कोणाच उष्ट खाऊ नका, कारण उष्ट खाल्ल्यानंतर दोष लागतो. आणखी तुम्ही मला प्रश्न करसाल मग देवानं उष्ट खाल्लं, माझ्या श्री संत गजानन बाबांना उष्ट खाल्लं नव्हतं का? गजानन बाबा खाल्लं नव्हतं? उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार, घराच्या समोर त्या देवीदास विप्राणी समर्थाची स्वारी, भैसोनिया रस्त्यावरी शोधन पत्रावळीचे करी केवळ निजलेलेने, शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखे उचलून घालत, हे करण्याचा हाची हेत अन्न परब्रह्म म्हणून या. गजानन बाबा उष्ट खातात पण लोकाला सांगतात अन्नाचा नाश करू नका. अनेक गरीब राहतात, तुम्ही जेवढं फेकून देता ना त्याच्यातलं अर्ध जरी त्यांच्या पोटात गेलं तरी ते देवाला धन्यवाद देतात. म्हणून उष्ट खाऊ नका. मग देवानं उष्ट खाल्लं, त्यांच्या कृतीत दोष आहे पण त्याच्या पाठीमागचा हेतू चांगला आहे. आता खरं म्हणजे हे 4-5 तास पाहिजे तेव्हा ते सांगतात, एवढ्या लवकर नाही सांगता येत नाही. सांगतात हा देव उष्ट खातो, कृती वाईट आहे पण त्याच्या पाठीमागचा हेतू त्या पेंद्याचं प्रेम होतं, प्रेम. म्हणून देवाना सज्जनानो उष्ट खाल्लं, कृती वाईट हेतू चांगला. कसं? नुसतं अर्ध्या मिनिटात सांगतो. एका शेडजीची गाडी फसली, 4 मुलांना काढून दिली. त्यांना शेडजीनं 100 चौघाला 4 बक्षीस दिलं आणि गाडी चालू केल्यावर ते शेडजी होते ना, विचारलं पोरं तुम्ही माझी गाडी काढून दिली, तुम्ही काय करत असता? शेडजी काहीच नाही, फक्त बस आम्ही इथं लोकांच्या फसलेल्या गाड्या काढून देतो. खूप चांगलं काम करता, पण हे काम तुम्ही कृती चांगली हेतू वाईट, हेतू चांगला कृती वाईट, कधी कधी कृती वाईट आणि हेतू वाईट. मी याच्यावर सांगतो. मी हे काम तुम्ही पावसाळ्यात करत असाल, उन्हाळ्यात काय करता? त्या मुलांनी सांगितलं शेठजी उन्हाळ्यात आम्ही रस्त्यात पाणी सोडतो, गाड्या फसवतो, काढून देतो 100 रुपये. गाडी काढणं कृती चांगली पण त्याच्या पाठीमागचा हेतू वाईट आहे. माझ्या भगवंतानी सज्जनानो गोपाळांचं उष्ट खाल्लं, कृती वाईट आहे पण हेतू मात्र त्या गोपाळांचं प्रेम आहे. काय केलं होतं त्या गोपाळांनी? ज्यांचं देव उष्ट खातो, तुकोबाराय म्हणतात, त्यांनी काहीच केलं नाही. करते नामाचे चिंतन, कृष्ण 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 एवढंच केलं त्यांनी, दुसरं काहीच केलं नाही. तुम्ही सुद्धा भगवत प्राप्त करता, देवाचं नामचिंतन करा. आणि दुसरी गोष्ट, ते नामचिंतन करत असताना गडी कान्होबाचे ध्यान आपल्या ध्यानात येत. हरिपाठ चालला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्या गाईचं वासरू सुटलं, पुण्याची गणना कोणातरी असो, अरे लवकर कोणी या, अरे हरिपाठ म्हण. आमचं ध्यान असते नुसतं उदाहरण. कारण गवळणी सोबत गवळणी बांधे धारणासी गळा, गवळणी बांधे
कधी कधी षटकरा मारत तर असताना एकमेकीला सज्जनानो सांगितलं पाणी आणण्याकरता जायचं. पाणी आणण्याकरता भरी उलंडोनी रीता करी घट मिस पाणी याची गोविंदाची चट मागे सारोणी सकळ बोबाट स्वामी तुकयाचा पूर्ण करी हे. तर त्या 4-5 जणी निघाल्यात आणि देवाचं नामचिंतन करता करता त्यांची सज्जनानो अवस्था बदलली आणि अवस्था बदललेल्या गवळणी देवाचं नामचिंतन करता करता मध्य भागात गेल्या आणि एक गवळण नामचिंतन करता करता तिनं देवाला पाहिलं आणि देवाला पाहिलेलं रूप आत साठवलं आणि जे आत साठवलं ते पटकन बाहेर आलं आणि बाहेर येतच असतं. एक दिवस तरी बाहेर येतेच. ती जमिनीपासून अशी वर पाहत गेली, आजूबाजूला पाहते, तिला जमिनीवर देव दिसला, आजूबाजूला देव दिसला. पाहे तिकडे बाप माय विठ्ठला आणि रखुमाई, पाहे तिकडे बाप माय, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, लाजले गे माया आता कोणाव वाळू, लाजले गे माया आता सगळ्या माझारी गुजरणारी, लाजले गे माया आता सारंग धरा, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा. असं वाजवणार असल्यावर मी 2 तास नाही 4 तास बोलतो. लोकांच्या तोंडात सरस्वती आहे म्हणतात, त्यांच्या बोटातच सरस्वती. विठ्ठल मला तरी असं वाटते गुळाच्या जवळ माशा जातात. नायगावातले लोक इथे जास्त खा येतात. आता आता मला जरा जरा उजेडायला. विठ्ठल ती गवळण आजूबाजूला भगवान पाहिल्याच्या नंतर तिनं जमिनीवर देव पाहिला. तिला वाटलं आकाशात काय आहे ते पहावया माझी नभा. नभ म्हणजे आकाश. दिसे शोभा चांगली. आकाशात देव दिसला आणि तिला वाटलं आता मी पाऊल तर उचलला, पण खाली टाकावं तर खाली कोण आहे? देव आहे. कहा पग, पग म्हणजे पाय, कहा पग डारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. आणि ती थांबली, चालणं बंद केलं, पुढे गेली नाही. 1 मिनिट झाला, 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, अर्धा घंटा झाला आणि बाकीच्या म्हणायला लागल्या तुले खरुळ्याला जायचं का? इथेच बसली गप्पा शाटत. 8 दिवस झाले, कंटाळा नाही का येत तुले? बाकीच्या पाहतात अर्धा तास झाले, ही बोलत नव्हती कारण तिने स्थूल देह सोडला, सूक्ष्म देहात गेली, सूक्ष्म देह सोडला, कारण देहात गेली, कारण देह सोडला, महाकारण देहात गेली आणि महाकारण देहात गेलेली गवळण आपण कोण आहे याचा विसर झाला आणि यांचा भ्रम असा झाला ही काहीतरी पाहते. माणूस प्रेमानं, मोहानं आणि भ्रमानं 3 गोष्टीनं फसत असतो. कसा फसतो? मग माझं जे कीर्तन लांबते ते आशानच लांबते, कशानं बसते. आता तिथे ते आलेत, मी माझं गुंडाळणार आहो का याच पाकिटात चालू द्यायचं? झालं. कसा भ्रमानं फसतो सांगतो. शाळेचं इन्स्पेक्शन चालू होतं आणि हे लहान लहान मुलं आहेत म्हणून उदाहरण सांगतो. शाळेचं इन्स्पेक्शन चालू होतं. पोरो शाळा तपासण्याकरता बीडीओ साहेब आले. बीडीओ साहेबांनी सज्जना नेमका गाडीतून खाली पाय ठेवला की तिकडून फोन आला घरून. आणि घरचा फोन इतका खराब असतो. हा, घरचा फोन खराब असतो नि चोपदार बरोबर आहे, खराब असतो. तुम्ही परत लवकर या. ते त्या ठिकाणी सज्जनानो फोन ऐकल्याबरोबर कार्यालयात गेले आणि सांगितलं मी फक्त कोणत्याही 2 वर्गात जाईल, सारी शाळा तपासणार नाही. पण कोणत्या वर्गात जाईल सांगता येणार नाही. मुख्याध्यापकाने सर्व शिक्षकाला सूचना केली आणि सर्व मुलं असे सरळ आणि ताट बसवले. परंतु एका वर्गात 2 मुलं होती, त्याला काहीच येत नव्हतं. 2 मुलं होती. एकाचं नाव होतं भारत. काय होतं? आनंद भारत. एकाचं नाव होतं भारत आणि एकाचं नाव होतं हुशार. हुशार आणि
भारत. त्या दोन मुलांना काहीच येत नव्हतं. ज्याचं नाव भारत होतं त्याला भारताचा नकाशा माहित नव्हता, आणि ज्याचं नाव हुशार होतं त्याला इंग्रजीतला ABCDतला ए काढता येत. नाव हुशार होतं ना. त्या शिक्षकाला वाटलं 19 लाख रुपये देऊन नेमकंच आता डोनेशन देऊन शाळेवर लागलो, आणि आता जर या दोन पैकी एखाद्या विद्यार्थ्याला बिडो साहेबांना विचारला प्रश्न नाही आला तर घरी झाला गल डिमोशन होईल. पण ते शिक्षकच होते ना, त्यांनी काय केलं, ते हुशार नावाचा मुलगा आणि भारत नावाचा मुलगा, त्यापैकी भारत नावाच्या मुलाला उचललं, असं त्या कोपऱ्यात कपाट होतं त्या कपाटात टाकून दिलं आणि कपाट लावून घेतलं. हुशार नावाचा जो मुलगा होता त्याला गुरुजीच्या समोर जो टेबल असतो त्या टेबलच्या खाली ठेवलं आणि वरून शाल टाकून दिली. आता येऊ द्या म्हणे शिक्षक. पण योग इतका चांगला, BDO साहेब त्याच वर्गात. मुलं उठून उभे राहायला सर्वांना खाली बसवलं, आणि BDO साहेबांनी अशी नजर टाकली, पाहिलं, पोरं खाली बसा. खाली बसले. मला वेळ नाही, लवकर सांगा तुमच्या या सर्व विद्यार्थ्यांमध्ये हुशार कोण आहे. हुशार कोण आहे म्हणल्याच्या नंतर त्या टेबलाच्या जे खाली होतं त्याला वाटलं आपल्यालाच म्हणलं का ते खालून वरी आलं. ओ सर मी हुशार आहे. हुशार आणि टेबलच्या खाली दाल में कुछ काला है बोले. टोपी बनाए खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करे अंदर काला बाजार. काहीतरी काळा असल्याशिवाय हा टेबलच्या खाली नाही. ते BDOच होते ना. तू हुशार आहेस? हो. एका प्रश्नाचं उत्तर देशील? विचार. असं मला सांग, आपण ज्या देशात राहतो, BDO साहेब हुशार नावाच्या मुलाला विचारतात, आपण ज्या देशात राहतो तो भारत कोणत्या खंडात आहे. खंडात म्हणजे आशिया खंडात आहे का युरोप खंडात आहे. आता त्याले फक्त एकच भारत माहित होता, आणि ते फक्त आपल्या वर्गातलाच. आपण भारतात राहतो हे त्याला माहित नव्हतं. त्याला प्रश्न विचारल्याच्या नंतर सज्जनानं त्याने सांगितलं, सर खंडात नाही म्हणे. मग कपाटात राहतो. कपाट उघडलं, भारत बाहेर आला. गुरुजीनं हात जोडले, धन्य माता पिता असे जन्माला घालणाऱ्याचे आनंद. दुसऱ्या वर्गात गेले. दुसऱ्या वर्गात गेल्यावर मुलं उठून उभे राहिले, खाली बसवलं. पण आता ते BDO होते, त्यांनी अशी नजर टाकली आणि दुसऱ्या युक्तीचा वापर केला. दुसरी युक्ती वापरली. मुलाला उभा केलं. एका मुलाला, बाळ उभा राहा. तुझं नाव काय? तो म्हणे माझं नाव सर गोवर्धन आहे. गोवर्धन मला एका प्रश्नाचं उत्तर देशील? विचारा सर. गुरुजींना अशी दुसरी युक्ती वापरली. मला सांग गोवर्धन, सात्विक किती होतात? सात्विक किती होतात म्हणल्याच्या नंतर त्याने उत्तर दिलं, सर सात्री 21. सरला वाटलं मुलगा हुशार दिसतो, पण बाकीचे हुशार आहेत का हे तपासावं लागेल ना, कारण BDO होती ते. 21 म्हटल्याबरोबर BDO साहेबांनी सांगितलं, मूर्ख कुठला, अक्कल नाही, चुकीचे उत्तर देतो, असाच शिकला का, खाली बस. त्याले खाली बसल्यावर बाकीच्यानं काय डोकं लावा. दुसऱ्याला उभं केलं. आनंद उभा राहिला. किती होतात? त्याला वाटलं याले ते खाली बसवलं. ते 23. तू रे 25. दादा तू सांग 27. त्या कोपऱ्यातला 29. या कोपऱ्यातला 31. दीदी तू सांग. दीदी म्हणे 35. 39 मुलांनी 39 खोटे चुकीचे उत्तर दिले. शेवटी शिक्षकांनी त्या BDO साहेबांनी पहिल्यांदा ज्याला विचारलं त्याला सांगितलं, गोवर्धन एकदा उभा राहिला, तुला एक चान्स, नक्की खरं सांग. एक चान्स देतो. साहेबांनी सांगितलं तुला एक चान्स, नक्की सांग सात्विक किती होतात. तो चटकन उभा राहिला आणि पटकन उत्तर दिलं, सर सात्री 21. BDO साहेबाला वाटलं मुलगा हुशार दिसतो, पण याच्या बुद्धीची खोली तपासली पाहिजे ना. पण बाळ हे तर उत्तर मगाशी सुद्धा तो ते दिलं होतं, तेच उत्तर आता दिलं. सात्री 21 22 होत नाहीत का. BDO साहेबाला वाटलं मुलगा हुशार आहे का बघा, 22 होत नाहीत का. मुलगा इतका हुशार होता ते म्हटलं सर होतील ना. कसे काय. पटकन बेंचवरला खडू घेतला, फळ्याच्या जवळ गेला आणि फळ्यावर त्यानं काढलं 7 गुणिला 3 बरोबर 21. ते म्हटले हे कळलं
वायू होत नाहीत का मला सांग. त्या मुलानं त्या बिडो साहेबाला सांगितलं, सर स्टेट प्लस 2 मूव 1 मिनिट थांबा, उत्तर अचूक मिळेल. 7 गुणिला 3 बरोबर 21 प्लस यू म्हणजे बिडो साहेब इज इक्वल टू 22. जगातल्या कोणत्याही देशात जा, आशिया जा, रशिया जा, आफ्रिका जा, अमेरिका जा, म्यानमार जा, कुठेही जा, 7 × 21 होतात, 22 होत नाहीत. पण तुम्हाला प्लस केलं तर 22 होतात. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? 2दा विचारलं तरी एकच उत्तर देतो. पण हे 39 मुलं 39 खोटे चुकीचे उत्तर देतात का? त्याचं एकच उत्तर आहे, त्यांचा भ्रम झाला होता कारण याला खाली बसवलं. तसं तुमचा माझा सुद्धा भ्रम झाला. म्हणून माणूस भ्रमानं, प्रेमानं, मोहानं फसत असतो. त्या गवळणीचा भ्रम झाला की आकाशात पाहते, पण ती आकाशात नव्हती पाहत. ती पहावया माझी नभा, नभ म्हणजे आकाश, दिशे शोभा सांगली. कोणती शोभा? चैतन्याची शोभा शुभत असे. कोणतं चैतन्य? या उपाधी माझी गुप्त. या शरीरामध्ये जो परमात्मा आहे तो परमात्मा ती सर्वत्र पाहत होती. अशी अवस्था झाली. आणि इतकी जर ती भक्ती करत होती, तिच्यावर संकट आलं तर तुकोबारा म्हणतात ते संकट देव आपल्यावर घेतो. ओ भाविकाला, अशा भाविकाला देव काला देतो. सर्वांनी 8 तासांनी प्रेमाने एकदा टाळी वाजून भजन करावे. डोपाल माझं कीर्तन. फक्त काल्याचं कीर्तन म्हणजे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, गायीनं तेली लाभ चरित्र पवाडे राखले केलं. त्याचं वर्णन फक्त मी 2 मिनिटात सांगतो आणि थांबतो. बघा काय झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्रोण नावाचं, वसुधरा नावाची पत्नी, त्यांनी वसुदेव देवकीचा जन्म म्हणून अवतार धारण केला. आणि त्यांच्या पोटी देव जन्माला येतात. देव जन्माला आल्याच्या नंतर देवाला गोकुळात न्यावं लागतं. कारण हे सर्व तुम्हाला माहीत आहे. मी फक्त आता ताकापुरतं रामायण सांगतो. देव गोकुळात गेले आणि तिथं अतिशय आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंतबार नाही लेका, बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आणि देव आता दुसऱ्या दिवशी आनंद सोहळा साजरा केल्याच्या नंतर हळूहळू मोठे होतात. आणि मोठे झाल्याच्या नंतर देव 8 वर्षाचे होतात. तुम्ही म्हणसार एवढे लवकर का होतात? कीर्तन आता थांबलं पाहिजे म्हणून मोठे होतात. आणि देव मोठे झाल्याच्या नंतर सज्जनानं खोड्या करायला सांगतात. अशा खोड्या अनंत खोड्या सांगता येतील. वेळ पूर्ण झालात म्हणून फक्त मी 1 मिनिटात 1 खोडी सांगितल्याशिवाय कीर्तन पूर्ण करता येणार नाही. मी 1च मिनिटात सांगतो, जास्त लांबवणार नाही. 1 खोडी करतो, 1 खोडी सांगतो. देवानं सज्जनानो चोऱ्या करायला सुरुवात केल्याच्या नंतर घरात दारात गाराणी यायला लागली. गवळणी सांगती गाराणी, रात्री आला चक्र दुसरी आले धावत याने
चंबून देत गळ्यामध्ये हात घालत तिसरी आली धावणी. याने काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी. द्वईची गाठबाई बांधून गाठबाई कोणाशी सुटेना. आयशा मिळवणी गवळणी अनेक गवळणी यायला गारणी यायला लागल्याच्या नंतर तिचा मुलगा असतो तिला खरं वाटत नसते. सुनच लागत होती तिला. विचारलं बाई तुझी सासू येते आणि माझ्या घरी सांगते नेहमीच येते तुझ्या मुलांनी चोरी केली तुझ्या मुलांनी चोरी केली. खरंच माझ्या घरी 1 लाख गाई येत आणि देव का चोरी करल तुझ्या घरी. खरंच तुझ्या घरी काना येतो का. ती म्हणे काल सप्ताह होता पंगत झाली लवकर जेवलं संध्याकाळी स्वयंपाक करायचं काम नव्हतं आणि म्हणे आम्ही कामधंदा आटपल्यामुळे लवकर विश्रांती केली. काम झालं पटकन मी बाई चटकन घरात निजले होते. चार तास कीर्तन पाहिजे. कीर्तन करायचं महत्वाचं असते परंतु पंक्ती महत्वाच्या नसते. तुम्ही खाईच्या ओढाळा तुम्ही 12 घरच्या 12 आणि आता बघ म्हणा नाही मला मध्ये असेच गेले. देवाने सांगितलं पटकन डोळे बंद करा. आणि येतानी रस्ता दाखवला नाही जाताना दाखवत नाही. कपटी आहे का कपटी आहे का म्हणून त्याने डोळे अर्धे बंद केले अर्ध बाहेर गेले अर्ध आत नाही. असे पाय त्या प्रभावतीने काठी घेतली मारायला लागले. बाहेर गेलो डोळे बंद कर म्हणलं बाहेर गेला आणि देव तिथे उभं राहिलं पकडल्यानं असं खांबाला बांधलं. आता खांबाला बांधल्यावर इले झोप येते का महाराज. झोप येईल पळून या गेली झोप होते पापा आड ते पाप गेलं झोप येत नव्हती. आणि एकूण सूर्य कधी निघते वाट पाहते. एकूण नुसतं तांबडं फुटलं म्हणजे सूर्याचा उदय होणार. हिनं हात पकडला नेमकं दिसायला लागलं. थंडीचे दिवस होते अशी शेकोटी केली होती लोकांनी. तिथे 5-10 माणसं होते आणि ही नेमकी चालली. हात पकडला देवाचा. तिला वाटलं माणसं आहेत म्हणून तिनं असा थोडा पदर सरकवला. कारण पहिले माता मावलेले डोक्यावर पदर होता. बरोबर का नाही आता नाही सांगत पुढच्या वर्षी ठेवतो काहीतरी. डोक्यावर पदर होता पण एकानं मला विचारलं असंच महाराज का मग डोक्यावर पदर कोण घ्यावा. म्हणलं मी फुटक्या तोंडाचे सांगत नाही. नाही म्हणे सांगा. मला सांगतो मग म्हणे मग कोणा पदर घ्यावा. पदर घेतला देवानं पाहिलं एवढीच संधी आहे. देवानं काय केलं सज्जनानो सांगितलं प्रभावती माझ्या हाताला कळ लागली दुसरा हात पकड. तिनं दुसरा हात तिला वाटलं बरोबर आहे कोमल हात आहे ते हात सोडला. यानं दुसरा दिला असेल का. दुसरा नाही दिला दुसऱ्याचा दिला आणि इकडून घरी गेला. आईला सांगते मला ते प्रभावती सांगते म्हणे असं तसं पकडून तो तू चिंता करू नको म्हणे मी आहे. असं म्हणल्याच्या नंतर सज्जनानं ती काय सांगावं. भगवान आईच्या जवळ गेले आणि हिनं त्या दुसऱ्या पोराचा हात पकडला. दारात गेल्यावर प्रभावती म्हणते यशोदे म्हणे काय बाहेर ये काय बाहेर ये. आली काय म्हणतं देव तिच्या कडेवर यशोदेच्या काय म्हणतं म्हणजे कळत नाही. तुझ्या मुलांनी चोरी केली मला मुद्दे सहित पकडून आणलं. तिला वाटलं आपल्या कडेवर आहे ही प्रभावती थोडा पदर माग कर. पदर माग केला पाहला तर तिचाच नातू तिच्याच हातात. गोंदिया कधी आला म्हणे हात बदलला त्याच वेळेस आलो. अशा अनेक खोड्या केल्या आणि खोड्या केल्याच्या नंतर सांगितलं आता तू शाळेत जाय. पहिली शाळा होती उद्या जाई राणा सवे घेऊन गोधने चारावया जातो सारंग. देव गेले आणि गेल्याच्या नंतर गाय आणि माय ह्या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या असतील. गाय सांभाळा आणि माय सांभाळा. कीर्तन संपलं. गजानन महाराजाच्या गजानन विजय ग्रंथातली ओवी सांगतो अरे खुळ्या ही गाय साऱ्या जगाची असे माय तिला बांधिले हाय हाय. केवढा कठीण प्रसंग ओढवला आणि घरातली माय मात्र विनंती करून सांगतो तुम्ही सांभाळा. म्हातारपणात खाली पडत असते कधी अंथरुणावर पडत असतात. पलंगावर बरेच लोक पडतात. म्हातारपण वाईट असते म्हणून जर एखादी आई पलंगावर पडली असेल तर चिंता करू नका तिची व्यवस्थाच करा. शेवटचं वाक्य सांगतो
ती जर पलंगावर असेल, आता तिला हातपाय हलवता येत नसेल, ती जर तिथंच घाण करत असेल, तर बालपणी तुमची सुद्धा तिने घाण साफ केली. तुम्ही एकटेच होता, बालक होता, तिला उपवास असताना ती घाण जर केली तर पहिल्यांदा तुला साफ केला, नंतर तिने उपवास सोडला असेल, तिने घाण केली असेल, तर तुम्ही आपलं भाग्य समजा, तिची व्यवस्था करा. आणि शेवटचं वाक्य सांगतो, जर ती पलंगावर असेल, आता तिला हातपाय उचलत नसेल, आणि आता तिला जर सज्जनावर तोंड्यात थुंकी आली असेल, तर ती थुंकी तुम्ही सज्जनानो हातावर घेतली पाहिजे, कारण ती घाण आहे, स्वच्छ करता येत असते. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, त्या आईच्या पलंगावर जावर तुम्ही असाल, तिच्या तोंडात थुंकी आली असेल, आणि तुम्ही जर तिचे खरंच सुपुत्र असाल, तिच्या आई त्या आईचं दूध पिलं असेल, तिच्या पलंगावर जवळ जर तुम्ही असाल, तिच्या पलंगाखाली थुंकण्याची जी थुंकदाणी आहे, मडका आहे, टोपला आहे, घेऊ नका. तिच्या पलंगाजवळ जा आणि तिच्या तोंडात थुंकी आली असेल, तिच्या समोर, त्या आईच्या समोर तुम्ही तुमचा हात समोर करा. माऊलीच्या दरबारात आहे, गजानन बाबाची शपथ घालून सांगतो, माऊलीची शपथ घालून सांगतो, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आईची थुंकी तुमच्या हातावर घेतली, त्या दिवसापासून आयुष्यात तुम्हाला कोणाच्या समोर हात पसरण्याची वेळ सुद्धा येणार नाही. यालाच म्हणतात माय बाप केवळ काशी, आणि तेनी न जावे तीर्थासी. म्हणून देव माय सांगते म्हणून गेलेत, गाईचं पालन केलं, इठ्या गोम्या तिम्या पेंद्या बोबड्या सुदाम्या मधुमंगल जवळ बसवले, सर्वाच्या शिदुऱ्या सोडल्या, एकत्र केल्या, बिभद्र वेणू जठर पटो श्लोक म्हटला. आता मी गजर करतो, यांनी हातवर केले की तुम्ही फिरव जाता. सर्वांनी सज्जनानो जय म्हणायचं, जेवढे देवाचे नाव. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, समर्थ श्री संत गजानन महाराज, पवन सुत हनुमान, जगन्नाथ तुकाराम महाराज, अंबरनाथ भगवान की, मुक्ताबाई की, जगदम्बा माता की, गोपाल कृष्ण भगवान की, अपने अपने माता पिता की, दोनों हाथ उठा के बोलो राधे राधे ज्ञानेश्वर. गण गण गणात